श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर स्वागत आहे. आजचा दिवस कसा आहे हे कोणी विचारलं तर पटकन आपण पाहतो ती दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर. हल्ली बऱ्याच जणांकडे मोबाईल असतो. मोबाईलमध्ये काही जण पाहतात व सांगतात. काही जण असे असतात की आता मोबाईलमध्ये सगळे काही समजतंय, मग कशाला घ्यायचे कॅलेंडर. पण असे काही करू नका, कारण कॅलेंडर आपल्या घरातल्यावर येणारे दिवस कसे जाणार आहेत हे ठरवत असते. म्हणून जे काही चालू वर्ष आहे ते चांगले जाण्यासाठी एखादे छोटे असे नका, पण कॅलेंडर घ्या व ते आपल्या घरी योग्य दिशेला लावा. मग तुम्ही कॅलेंडर कोणतेही घ्या, म्हणजे श्री महालक्ष्मी घ्या, कालनिर्णय घ्या किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे मिळते ते कॅलेंडर घ्या. कोणतेही घ्या, पण घ्या नक्की. आता काही संस्थेमधून वगैरे कॅलेंडर भेट म्हणून दिली जातात, ती वापरली तरी काही हरकत नाही. पण मी पुढे सांगणार आहे त्याप्रमाणे त्यामधील चित्रे असावीत एवढीच अपेक्षा. पण त्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला इन डिटेल म्हणजे सविस्तर माहिती मिळेलच अशी काही खात्री नसते. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला ज्या कॅलेंडरमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते, ज्याचे रंग चांगले असतात, ज्यामधील चित्रे सकारात्मकता निर्माण करणारी असतील, अशीच कॅलेंडर घेऊन योग्य दिशेला लावा. तरच तुमच्या आयुष्यात जुन्या वर्षापेक्षा अधिक शुभ संधी प्राप्त होईल. तुमच्या घरी सुख शांती टिकून राहील. तुमच्या घरात सकारात्मकता येईल. तुम्हाला नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळून जाईल. आपण काय करतो, नवीन वर्ष सुरू झाले की नव्या उत्साहात नवीन कॅलेंडर आणतो आणि घरामध्ये जिथे जागा रिकामी आहे किंवा जुने कॅलेंडर लावले आहे त्यावर हे नवीन कॅलेंडर नेऊन लावतो. पण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर लावण्याचे सुद्धा काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत. जर आपण या गोष्टी पाळल्या नाहीत तर घरात नकारात्मकता येऊ शकते. म्हणूनच आपण हे सर्व नियम, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कॅलेंडरवर कधीही हिंसक प्राण्याचे फोटो किंवा भीतीदायक चित्रे, रडणाऱ्या लोकांचे फोटो किंवा उदास चेहरे असणारे फोटो, युद्धाचे फोटो, कोरडी झाडे असू नयेत, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे तुमच्या घरी वाद होऊ शकतात. म्हणून अशी चित्रे असलेली कॅलेंडर घेऊ नयेत. आता बऱ्याच जणांना सवय असते की नवीन कॅलेंडर घेऊन आले की ते जुन्या कॅलेंडरवर अडकवायचे, पण असे करू नका. जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही. यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही शुभ गोष्टी आहेत त्यामध्ये घट होऊ शकते. नवीन वर्षात नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. म्हणून हे जुने कॅलेंडर काढून ठेवा. तुम्ही जर त्यावर काही महत्त्वाच्या नोंदी केल्या असतील तर ते गुंडाळे करून ठेवू शकता. भिंतीवर तसेच मात्र लटकवू देऊ नका. आता हे नवीन कॅलेंडर लावायचे कुठे? बरेच जण काय करतात, दरवाजाच्या मागे जागा रिकामी असते म्हणून तिथे हे कॅलेंडर लावतात. पण लक्षात ठेवा, कॅलेंडर हे दरवाजाच्या मागे किंवा खिडकीजवळच्या कड्यावर कधीही लावू नये, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तर कॅलेंडर हे नेहमी भिंतीवर लावावे. आता भिंतीवर लावताना सुद्धा काही नियम आहेत, म्हणजे कोणत्या दिशेला लावावे व कोणत्या दिशेला लावू नये. तर कॅलेंडरमध्ये तुम्ही जेव्हा काही वार बघत असाल, तारीख बघत असाल, दिवस कसा आहे हे बघत असाल, तर हे बघताना तुमचे तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिम दिशेला झालं पाहिजे. अशा पद्धतीने कॅलेंडर तुम्ही घरी लावू शकता. सर्वासाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना, कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला लावू नये. जर तुम्ही चुकून दक्षिण दिशेला कॅलेंडर लावले असेल तर आत्ताच ते काढून दिशा बदला, कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमदेवतेची दिशा मानली जाते. ही दिशा अशुभ दिशा मानली जाते. जर तुम्ही दक्षिण दिशेस कॅलेंडर लावले तर तुमच्या घरी पैसे कमवण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. तुमच्या घरची प्रमुख व्यक्ती वारंवार आजारी पडू शकते. प्रगतीच्या संधी मिळत नाहीत. घरातील सुख समृद्धी आणि संपत्ती कमी होते. म्हणून काही झाले तरी कॅलेंडर दक्षिण दिशेला लावायचे नाही हे निश्चित. तुम्ही मग उत्तर, पूर्व किंवा पश्चिम या दिशापैकी कोणत्याही दिशेला कॅलेंडर लावू शकता. तुमच्या घरी धन समृद्धी येण्यासाठी तुम्ही नदी, समुद्र, धबधबे, लग्न इत्यादींचे चित्र असलेले व ज्या कॅलेंडरमध्ये हिरवा, निळा, आकाशी आणि पांढरा रंग जास्त वापरला असेल असे कॅलेंडर घेऊन उत्तर दिशेकडील भिंतीवर लावू शकता. कारण उत्तर दिशा ही श्रीमंतीचा देव कुबेर यांची दिशा आहे. नोकरीत
प्रमोशनसाठीही तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आता जर तुम्हाला सामाजिक कार्यात प्रगती करायची असेल, तुमच्या घरामध्ये वाढ करायची असेल, तुम्हाला अजून यश, नफा मिळवायचा असेल, तर उगवत्या सूर्याची प्रतिमा असलेले कॅलेंडर तुम्ही पूर्व दिशेला लावू शकता. या दिशेला लाल, गुलाबी, हिरवे कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. वास्तूनुसार पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने प्रगती वाढते असे मानले जाते. जर तुमच्या घरी पैसा टिकत नसेल, घरात वाद होत असतील, घरात सुख शांती नसेल, तर सोनेरी किंवा राखाडी किंवा पांढऱ्या रंगाचे कॅलेंडर पश्चिम दिशेला लावावे. म्हणजे घरात सुख शांती नांदते व सुख समृद्धीमध्ये वाढ होते. तर अशी होती ही कॅलेंडर लावण्याबाबतची माहिती. मग तुम्ही योग्य अशा ठिकाणी, योग्य दिशेला तुमच्या घरी कॅलेंडर लावा व सकारात्मकता अनुभवून प्रगतीची वाटचाल करा. तुम्हाला ही माहिती आवडली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन प्रेस करून ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा. पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.